3. नमस्कार, मी भगवान पांडेकर, पुणे. आज नुकताच इयत्ता 10वीचा एस-एस-सी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तम चांगले गुणही मिळालेले आहेत. पण करिअरची निवड करताना आपण नेमकं कोणत्या शाखेकडे जावं, कशी निवड करावी? महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, शहरांमध्ये कोणकोणते व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत? या व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे आपली वाटचाल कशी करावी? यासाठी मी आज पुण्यातील नामांकित प्रशाला लक्ष्मणराव आपटे प्रशाला मधील व्यवसाय शिक्षण विभागाचे प्रमुख माननीय प्राध्यापक श्री सतीश महाशिकारे सर यांना मी या निमित्ताने निमंत्रित केलेलं आहे. तर सरांची मी थोडक्यात ओळख करून देतो. सरांचं पूर्ण नाव सतीश विठ्ठल महाशिकारे. त्यांचं शिक्षण सिव्हिल इंजिनियर आहेत ते आणि लक्ष्मणराव आपटे प्रशाला ज्युनियर कॉलेजमध्ये ते लेक्चरर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी ते लेक्चरर म्हणून कार्यरत. त्यांच्याकडेच व्यवसाय शिक्षण विभाग याचे ते प्रमुखही आहेत. त्याचबरोबर लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या सह्याद्री लायन्स मासिकासाठी 2020-21 या वर्षामध्ये सहसंपादक म्हणून त्यांची निवडही झाली आहे. त्यांचं मी वैयक्तिक आणि सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आणि पालकांच्या वतीने त्यांचं अभिनंदनही करतो. सरांचा अनुभव फार मोठा आहे. सरांनी एकूण 30 वर्षांपैकी आपली 10 वर्ष सेवा ही सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये केलेली आहे. त्यामध्ये त्यांचा अत्यंत प्रभावीपणे त्यांचा अनुभव आहे. त्यामध्ये आयुका पुणे, गिरवली, TFIR पुणे, NCRA खोडद, CID म्हणजे सिडको नवी मुंबई, सहारा इंडिया लोणावळा, ICC टॉवर पुणे, पौड फाटा, फ्लायओव्हर, हडपसर मार्केट, फ्लायओव्हर अत्यंत महत्वाच्या ठिकाणी त्यांनी सिव्हिल इंजिनिअरचं काम केलेलं आहे आणि अत्यंत अनुभव त्यांचा दांडगा आहे. त्याचबरोबर DY पाटील इन्स्टिट्यूट, भारतीय विद्यापीठ आणि महर्षी कर्वे शिक्षण संस्था पुणे याही मोठ्या शैक्षणिक संस्थांचं त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग असताना कामही त्या ठिकाणी केलेले. त्यांचा अनुभव ह्या क्षेत्रातून आपल्याला दिसून येतोय. अनेक कामांमध्ये सरांचा अत्यंत महत्वाचा आणि सक्रिय सहभाग असतो. गेली 20 वर्षे ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत आणि कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या विषयाचं ते अध्यापनही करत आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना, मुलांना नोकरी मिळवून देण्याचा सहभागही त्यांचा आहे. तर अनेकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मनापासून त्यांनी मार्गदर्शनही केले. 20 वर्षापासून मी ते या विषय शिकवत आहेत आणि त्यांचा निकाल हा 100% आहे. असे हे दिग्गज असे सिव्हिल क्षेत्रातले, सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातले माननीय सतीश महाशिकारे सर आपल्याला आज वक्ते म्हणून आणि मुलाखत घेण्यासाठी लाभले. त्यांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो सर. सर मला एक असा प्रश्न विचारायचा की तुमचं शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण आणि तुम्ही या कन्स्ट्रक्शन लाईनकडे कसे वळालात याबद्दल थोडक्यात काय सांगू शकाल? आमच्या मुलांना संदेश काय देऊ शकाल? सर ऍक्च्युली माझ्या आयुष्याची कहाणी अतिशय रोचक आहे. म्हणजे आई सुद्धा जी होती ही अडाणी होती. वडीलही असे तुटपुंज शिक्षणाचेच होते आणि आम्ही राहायला मुंबईला होतो. महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस माझं 10वी पूर्ण झालं त्यावेळेस आमच्या घरात कोणालाही कळत नव्हतं की काय शिक्षण घ्यावं. आणि मग आमच्या घरामध्ये असेच जसं आपल्या शेजारी पाजारी असतात तसंच आम्ही एका व्यक्तीला बोलवलं आणि तिथे चर्चा केली. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेली गोष्ट ही अतिशय ठासून माझ्या मनावरती बिंबवली गेली आणि ती सत्यात उतरली की आज जर मी ते आहे तर त्या व्यक्तीचा मी ऋणी आहे. कारण त्या व्यक्तीने त्यावेळेस मला सांगितलं की सिव्हिल इंजिनिअरिंग हे असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्राला पृथ्वीचा शेवटपर्यंत कधीही स्कोप राहणार म्हणजे राहणार, त्याला कधीही कमी होणार नाही. आणि तुम्ही हे फील्ड निवडा की त्यामध्ये तुम्हाला कायम कार्यरत राहता येईल. आणि मला सांगायला इतका आनंद वाटतो की मी आज जरी असेल तरी मी या क्षेत्राशी निगडीतच आहे आणि मी या क्षेत्रातच काम करतोय याचा मला अतिशय आनंद आहे. माझं सुरुवातीचं जे शिक्षण होतं ते मुंबईचं आणि त्यानंतर मला ह्याचे तुटपुंजेच मार्क होते सर, खूप काही जास्त मार्क नव्हते. परंतु त्या व्यक्तीने मला सांगितल्यानुसार मी 11वी-12वी सायन्स केलं आणि त्यानंतर मी ह्या इंजिनिअरिंग फील्डकडे गेलो आणि सायन्स फील्डला झाल्यानंतर मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि माझं इंजिनिअरिंग मी पूर्ण केलं आणि मला या क्षेत्राची इतकी आवड निर्माण झाली की त्यामध्येच माझं पुढे संपूर्ण करिअर केलं. पण हे करत असतानाच मी पुण्यामध्ये आयुका, जसं तुम्ही आता माझी मुलाखत करताना अतिशय सुंदर मुलाखत करून दिली. आयुका जयंत नारळीकर सरांनी इस्टॅब्लिश केलेली एक युनिव्हर्सिटी आहे. त्याचं फुल फॉर्म इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर
ॲस्ट्रोफिजिक्स आणि ॲस्ट्रॉनॉमी. ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोफिजिक्स असं आहे. TIFR जे आहे टाटा फंडामेंटल ऑफ इन्स्टिट्यूट रिसर्च असं आहे आणि NCRA नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स ह्या संघटनांशी मी निगडीत होतो. आणि या अरे वा, ग्रेट. संघटनांशी निगडीत असताना मी त्यांचे जे शेवटचे फेज जेव्हा मी केले, त्यावेळेस मी पुण्यामध्ये कार्यरत असल्यामुळे मला आपल्या कॉलेजचा मला कॉल आला आणि मी सहज इंटरव्ह्यूला जावं म्हणून इथे आलो आणि या इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मी इथे रुजू झालो. आणि मला पुणे हे शहर सुद्धा मुंबई शहरापेक्षा अतिशय त्यावेळेस आजची परिस्थिती वेगळी आहे, पण त्यावेळेस पुणे अतिशय सुंदर होतं आणि मी इथे जे रुजू झालो ते आज तागायत इथेच आहे आणि माझं व्यवस्थितपणे सर्व कार्यभार चालू आहे. अरे वा, ग्रेट सर. म्हणजे तुम्हाला जो एक मनापासून जे तुमच्या मनावर जो संदेश बिंबवला की या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कार्यशील शेवटपर्यंत राहता येईल, हा संदेश घेऊन आजही तुम्ही कार्यरत आहात, याही पुढे तुम्ही राहाल आणि आमच्या मुलांना असं वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल. सर, आपण हा जो व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाची सुरुवात नेमकी कशी झाली, याबद्दल काही सांगू शकाल का? सर ऍक्च्युली 35 वर्ष झाले. 1986-87 च्या काळामध्ये आपले जे पंतप्रधान आहेत, ऍक्च्युली दिवंगत पंतप्रधान माननीय राजीव गांधी यांच्या एक गोष्ट अतिशय महत्वाची लक्षात आली होती, की भविष्यात भारताच्या लोकसंख्या वाढणारच आहे, पण त्यासोबत अकुशल लोकांची संख्या खूप वाढणार आहे. आणि त्यावेळेस कुशल मनुष्यबळाची जर कमतरता जाणवणार असेल, तर त्या प्रमाणात लोकांना रोजगार पुरवणे हे शासनापुढे अतिशय मोठं आव्हान असणार आहे. आणि मग बरोबर. त्यावेळेस आपण युवा पिढीला काय देणार? मग याच्यासाठी त्यावेळेस त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि 1988 ला लगेचच हे अभ्यासक्रम महाराष्ट्रात आले आणि त्यावेळेस आपल्या पुण्यामध्ये आपले जे लक्ष्मणराव आपटे प्रशाला व ज्युनियर कॉलेजमध्ये आपल्या संस्थेचे संस्थापकांपैकी एक व आपल्या संस्थेचे किंवा आपल्या शाळेचे पहिले मुख्याध्यापक दिवंगत कैलासवासी पु. ग. वैद्य सर यांनी आपल्याकडे हा अभ्यासक्रम सुरू केला आणि यांना हे सुरू करत असताना जर मदत केली असेल, जे आपले सध्याचे आपले जे कार्याध्यक्ष आहेत डॉक्टर अल देशमुख सर यांचा विशेष उल्लेख करावा वाटतो, कारण त्यांनी त्यावेळेस त्यांना भरपूर त्या अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मदत केलेली आहे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. सर, मला असं विचारायचं की कोणत्या विभागामार्फत हे व्यावसायिक अभ्यासक्रम कॉलेजमध्ये चालवले जातात मग? सुरुवातीला जेव्हा हे अभ्यासक्रम सुरू झाले तेव्हा हे केंद्र शासन पुरस्कृत अभ्यासक्रम होते आणि बरं. याचं नाव होतं व्यवसाय शिक्षण विभाग. मग याच्यामध्ये पूर्णपणे आपण व्यवसाय शिक्षणाचा प्रचार प्रसार चालू होता, त्यामुळे त्याला व्यवसाय शिक्षण विभाग असं म्हटलं जायचं. पण कालांतराने काय झालं की याचे नावात बदल करण्यात आला आणि आता शासनाचाच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाअंतर्गत हे व्यवसाय अभ्यासक्रम चालवले जात आहेत. व्हेरी गुड. सर, या अभ्यासक्रमाचा नेमका उद्देश काय आहे? म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, तुमच्या दृष्टिकोनातून किंवा मी शासनाच्या दृष्टिकोनातून हे याचा अतिशय उद्देश? महत्वाचा प्रश्न आहे सर. हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही बिंबू इच्छितो, की या अभ्यासक्रमाचं ब्रीदवाक्यच आहे, की मी नोकरी देणारा होणार, मागणारा नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रवेश घेतलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी या 2 वर्षामध्ये त्या अभ्यासक्रमाचं कौशल्य संपादित करायचंय आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना नोकरी द्यायची. सर, सांगायला इतका आनंद वाटतो. आमचे काही विद्यार्थी आहेत, की ज्या विद्यार्थ्यांकडे इंजिनिअरिंग वगैरे, सायन्स वगैरे करून इंजिनिअरिंग झालेले वगैरे जे मुलं आहेत, ते आमच्या विद्यार्थ्यांकडे रोजगारांसाठी आहेत सध्या सर. अरे वा, ग्रेट, ग्रेट. त्याचप्रमाणे या विकसित जगात स्वतःच्या पायावर त्यांनी सक्षमपणे उभं राहायचंय, पण स्वतःवर सुशिक्षित बेरोजगारचा शिक्का मारून घ्यायचा नाही. त्याने स्वतःची नोकरी, स्वतःचा व्यवसाय आत्मनिर्भरपणे स्वतःच निर्माण करायचा आहे. हा त्याचा मुख्य उद्देश आहे. सर, आता तुम्ही बोलता बोलता बोलले की आपटे प्रशालेमध्ये पु. ग. वैद्य सरांचाही तुम्ही उल्लेख केला, पण त्या ठिकाणी मला असं एक कळालंय की मी नोकरी मागणारा होणार नाही तर नोकरी देणारा होईल, हे भिंतीवर पण लिहिलेलं आहे. हे बरोबर आहे का? त्याच्यामध्ये काय हो. तुम्ही? आणि हे ऍक्च्युली वाक्य जे आहे हे पु. ग. वैद्य सरांनी सुरुवात केली. आपल्या पुण्यामध्ये व्यवसाय शिक्षणाची जी सुरुवात जी झाली, त्याची मुहूर्तमेढ जी रोवली हा, गेली, जे पहिल्या ज्या हा, काही 2-3 संस्था होत्या, त्यापैकी आपली हम्म, हम्म. संस्था आहे आणि आपल्या संस्थेला ऑक्टोबर 1988 ला आपल्याकडे हे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत. आणि त्यांनी पहिल्याच दिवशी सुरू केल्या केल्या ते वाक्य लिहून ठेवलं भिंतीवरती. अरे वा, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. सर, मला पुढचा एक प्रश्न असा तुम्हाला विचारायचा की या अभ्यासक्रमाचा उद्देश साध्य होताना दिसतो का? निश्चितच सर, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की अभ्यासक्रम घेऊन गेलेले अनेक विद्यार्थ्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत आणि त्याचप्रमाणे अनेक लोक मोठमोठ्या पदांवर सुद्धा काम करतायत.
आपल्याकडून काम करून शिकून गेलेले किंवा आपल्याकडे ज्यांनी छोटे छोटे प्रॅक्टिकल्स केलेले जे विद्यार्थी आहेत, त्या शापूरजी पालनजी, भाटियान राजे, L&T, बरोबर. त्यानंतर गोयंका बिल्डर्स, मुंबईतले अनेक बिल्डर्स आहेत, बीजी शिर्के आहे, VM जोग, किर्लोस्कर कन्सल्टंट. त्याचप्रमाणे वा. इलेक्ट्रिकलचे जर विद्यार्थी असतील तर ते अनेक मोठमोठ्या फील्डमध्ये काम करतायत. आणि विशेष म्हणजे याचं सर्व रेकॉर्ड ज्या ज्या ठिकाणी हे कोर्सेस आहेत त्या त्या ठिकाणी तयार केलं गेलेलं आहे आणि ते रेकॉर्ड आजपर्यंत आम्ही पुढे करत आहोत. अरे वा, ग्रेट सर. सर, आपल्या कॉलेजमध्ये असे कोणकोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात याविषयी जर आपण सविस्तर सांगितले तर आमच्या विद्यार्थ्यांना पण निश्चित आणि पालकांनाही निश्चित फायदा होऊ शकतो सर. सर, मी आपल्या कॉलेजचं तर सांगतोच आहे, पण माझी अशी इच्छा आहे की पूर्ण महाराष्ट्रात हे कोणते कोणते कोर्स चालतात याच्याबद्दल आपण एक ग्रेट, थोडक्यात ग्रेट. सांगूया. त्यानंतर मी आपल्या चालेल सर. जाऊया. ओके. सर्वसाधारणपणे व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये सर 6 सेक्टर्स मध्ये अभ्यासक्रम चालतात. 6 सेक्टर्स म्हणजे पहिला जो सेक्टर आहे तो आहे इंजिनिअरिंगचा, दुसरा आहे पॅरामेडिकलचा, तिसरा आहे कॉमर्स व ट्रेड, चौथा आहे हॉस्पिटॅलिटी, पाचवा आहे ऍग्रिकल्चर आणि सहावा आहे फिशरी. आणि आपल्याकडे जे अभ्यासक्रम चालतात ते आपण इंजिनिअरिंग सेक्टर आणि हॉस्पिटॅलिटी विभाग ह्या दोघांचे घेतलेले आहेत. आता इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये बघा, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी असे 6 ओके. कोर्सेस आहेत. जर तुम्ही पॅरामेडिकल मध्ये जाताल तर रेडिओलॉजी, मेडिकल लॅब, ऑफ्थॅल्मिक, त्यानंतर चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर. कॉमर्स विभागाकडे गेलात तर तुम्ही लॉजिस्टिक अँड सप्लाय मॅनेजमेंट, अकाउंटिंग अँड फायनान्शियल ऑफिस असिस्टंट, त्यानंतर बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्शुरन्स आणि मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट असे 4 कोर्स चालतात. तर हॉस्पिटॅलिटीकडे 2 कोर्स आहेत, त्यामध्ये टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट व फूड प्रोडक्शन. ऍग्रिकल्चरमध्ये 3, हॉर्टिकल्चर, क्रॉप सायन्स, ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी टेक्नॉलॉजी असे तिथे 3 आहेत. तर फिशरीमध्ये एकच फिशरी टेक्नॉलॉजी. असे सर्वसाधारणपणे 16 कोर्स पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहेत. आणि ग्रेट त्यापैकी सर. आपल्या कॉलेजमध्ये आपण इंजिनिअरिंग सेक्टर मधले 2, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, आणि हॉस्पिटॅलिटी विभागामध्ये टुरिझम व हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अच्छा. असे 3 कोर्सेस आपण चालवतो. ओके, छान. हे कोर्स अत्यंत महत्वाचे, गरजेचे आहेत आणि विविध विद्यार्थ्यांना जर स्किल प्राप्त झाले तर ते स्वतःच्या पायावर निश्चित ते उभे राहू शकतात लवकर. सर, मला पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की त्यापैकी आपल्या संस्थेत जे अभ्यासक्रम चालवले जातात त्यामध्ये नेमके कोणकोणते विषय शिकवले जातात? हे अभ्यासक्रम जे आहेत या विषयामध्ये ऍक्च्युली मी कंपॅरिझन करणार नाही, पण टेक्निकल असल्यामुळे सांगतो की आपण बरेचशा लोकांचा असे विचार असतो की आपण ITI ला ऍडमिशन घेऊया वगैरे, पण हे ITI पेक्षा थोडे सुपिरियर आहेत. कारण याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत की 2 लँग्वेज शिकवले जातात. एक तर जागतिक लँग्वेज आहे इंग्लिश आणि दुसरी लोकल लँग्वेज. मग त्यामध्ये तुम्ही हिंदी घेऊ शकता, मराठी घेऊ शकता. पण हे शिक्षण घेऊन बरेचसे मुलं परदेशातही गेलेले आहेत आणि ज्यांची स्वप्न असतात परदेशात जाण्याची, तर असे विद्यार्थी जर्मन, फ्रेंच किंवा त्यांच्या आवडीची लँग्वेज जापनीज हे घेऊ शकतात. पण या लँग्वेज शिकवण्याची सुविधा कॉलेजेसमध्ये नाहीये, तर त्यांनी त्याचा अभ्यास स्वतः करायचा असतो. आता ह्या 2 लँग्वेज झाल्यानंतर तिसरा जो विषय आहे आपला हा जनरल फाउंडेशन कोर्स अशा नावाने येतो. पण जनरल फाउंडेशन कोर्स काय की आम्ही हे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, व्यावसायिक अभ्यासक्रम आहे असं म्हणतो. पण जर त्या विद्यार्थ्याला व्यवसाय जर सुरू करायचा झाला, तर त्याची तयारी कोण करून घेणार? मग त्याच्यासाठी या तयारीसाठी विषय आहे. या विषयामध्ये बँकिंग, कॉम्प्युटर, IT, उद्योजक आणि उद्योजकता, त्याचप्रमाणे उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींचा अभ्यासक्रम आम्ही या जनरल फाउंडेशन कोर्समध्ये घेतलेला आहे. त्यामुळे मुलांना याचा भरपूर उपयोग होतो. आणि नंतर जे जनरल आपले जे पर्यावरण आणि फिजिकल एज्युकेशन असे हे जे 5 विषय आहेत, हे 11वी आणि 12वी ला कॉमन असतात. आणि प्रत्येक विभागामध्ये म्हणजे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी असेल किंवा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी असेल किंवा टुरिझम असेल, यामध्ये 11वी ला 3 विषय असतात आणि 12वी ला 3 विषय असतात. पण प्रत्येक विषय म्हणजे हा एक मॉड्यूल आहे. त्या वा. विषयाचा जर तुम्ही अभ्यास केला, तर तुम्ही पर्टिक्युलर त्या विषयाच्या संदर्भात तुम्ही स्वतःचा जॉब निर्मिती करू शकता किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तर तुम्ही कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा विचार केला तर 11वी बिल्डिंग मटेरियल व सेफ्टी मॅनेजमेंट असा आमचा पहिला विषय. त्यामुळे तुम्हाला कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सेफ्टी मॅनेजमेंटला अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आहे. जर तुम्ही येस, त्याचा होय अभ्यास केला तर सर. तुम्हाला त्याचे अतिशय कुठेही रोजगार किंवा स्वयंरोजगार करता येतो. त्यानंतर बिल्डिंग मटेरियलचे सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज मिळतं.
मग ते संपूर्ण प्रकारचं मटेरियलचं नॉलेज मिळाल्यामुळे तुम्ही टेस्टिंग लॅब असतील, मटेरियल टेस्टिंग लॅब असतील किंवा मटेरियल सप्लायरचा व्यवसाय हा तुम्हाला करता येऊ शकतो. दुसरा विषय आहे आमचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये आपण आता पुरोगामी किंवा पूर्वीचे कोणत्याही प्रकारचं टेक्निक वापरत नाही. आता सर्व लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरली जाते. तर ह्या ज्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत, त्या संपूर्ण टेक्नॉलॉजीमध्ये फाउंडेशन असून देत, स्कॅफोल्डिंग असून देत, शटरिंग असून देत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्स असून देत, या सर्वांच्या टेक्निक्सचा जो अभ्यास आहे आम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये केला जातो. त्यामुळे तो ॲज अ टेक्निशियन म्हणून कुठेही काम करता येतं त्याला. त्यानंतर तिसरा जो विषय 11वी आहे तो आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, ड्रॉइंग आणि AutoCAD. आता याच्यामध्ये दोन्हीही आहे बघा. तुम्ही जर बघितलं तर सिव्हिल इंजिनिअर ड्रॉइंग पूर्वी आम्ही हाताने काढायचो. पण आता हाताने काढलं जात नाही. त्यामुळे आपला जो पहिला टर्म जो असतो, या टर्ममध्ये आम्ही सिव्हिल इंजिनिअर ड्रॉइंग त्यांना शिकवतो आणि दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना AutoCADशी फॅमिलिअर करतो, की भविष्यातला हा व्हेरी विद्यार्थी गुड. कुठे नोकरीला गेला किंवा याला जर कुठे ड्राफ्ट्समन म्हणून काम करायचं असेल, तर त्याला AutoCADमध्ये स्वतः एक व्यवस्थित ड्रॉइंग तयार करता येऊ शकला पाहिजे, इतकं नॉलेज आम्ही त्याला देतो. हे 11वी मध्ये असतं. 12वीला कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये पुन्हा 3 मॉड्यूल आहेत. एक आहे काँक्रीट टेक्नॉलॉजी. काँक्रीट लोकांना एवढंच माहिती असतं, की सिमेंट, वाळू, खडी आणि पाणी एकत्र मिक्स करून. केलं की काँक्रीट झालं. पण बरं. काँक्रीटची ताकद ही प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींवर अवलंबून असते आणि ज्यावेळेस आपण मल्टी स्टोरी कामं करतो, जेव्हा काही महत्त्वाची कामं करतो, त्यावेळी ते वेगवेगळ्या ठिकाणी काँक्रीटचं प्रमाण बदलतं, त्याचे गुणधर्म बदलतात. त्या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास किंवा त्याच्या टेस्टिंगचा बारकाईने अभ्यास या विषयात केला जातो, की त्यामुळे तो स्वतःची लॅब सुद्धा ओपन करू शकतो. त्याचप्रमाणे एस्टिमेट्स अँड कॉन्ट्रॅक्ट हे तर कोणाला सांगायची गरजच पडत नाही. टेंडर भरणे, टेंडर नवीन काढणे, बिल्डिंगची कॉस्ट काढणे, बरोबर. त्याचं मटेरियल काढणे, त्यानंतर लागणारे कामगार कशाप्रकारे तुम्ही हँडल करू शकता, त्यांचं नियंत्रण कसं ठेवू शकता, त्याच्या टेंडरच्या सूचना कशा काढू शकता, या संपूर्ण गोष्टी आम्ही एस्टिमेट्स अँड कॉन्ट्रॅक्टमध्ये शिकवतो. आणि तिसरा विषय सर्वेइंग. सर्वेइंग ॲक्चुअली सगळ्यात शेवट विषय आहे. पण तुम्ही मोजमाप साधं सोपं आहे, की आपण जमिनीची मोजमाप. मोजमापे करणे. एखादा डॅम बांधायचा असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा सर्वेइंग लागतं. एखादा पूल बांधायचा आहे, त्याला सर्वेइंग लागतं. एखादा फ्लायओव्हर बांधायचा आहे, त्याला आज आपल्याकडे पुण्यामध्ये जी मेट्रो चालू आहे, या मेट्रोची हाईट किती ठेवायची आहे? प्रत्येक बरोबर. ठिकाणी वेगळी हाईट आहे, पण मेट्रोची रन होण्याची रनवेची लेव्हल जी आहे ही एकच आहे. तर हे फक्त एकच आहे. सर्व्हिंगमुळे शक्य आहे आणि याच्यासाठी जे विकसित अद्ययावत जे इक्विपमेंट्स आहेत, मग टोटल स्टेशन असून द्यात, थिओडोलाइट असून द्यात, डम्पी लेव्हल असून द्यात किंवा डिजिटल लेव्हल असून द्यात, या सर्व गोष्टींचा अभ्यास आम्ही या सर्व्हिंग विषयामध्ये शिकवतो मुलांना. अशा प्रकारे हे माझं कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचं आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आहे. आता इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा 11वीला 3 विषय आहेत. बेसिक इलेक्ट्रिकल वायरिंग, बेसिक इलेक्ट्रिकल डोमेस्टिक अप्लायन्सेस आणि बेसिक इलेक्ट्रिकल मशीन्स. आता हा सुद्धा प्रत्येक विषय वेगळा आहे. पण सेम विषय 12वीला आहे. पण 11वी मध्ये आम्ही काय करतोय, की सिंगल फेज वायरिंग, सो टोटल सिस्टम जे आपल्याला घरगुतीसाठी गोष्टींसाठी लागते किंवा ज्या ठिकाणी सिंगल फेजचा वापर होतो, त्या सगळ्या सिंगल फेजच्या गोष्टी असतील. मग त्यामध्ये वायरिंग असेल किंवा तुमचं सिंगल फेजचा जर तुमच्याकडे लोड आला असेल, तर तो डिस्ट्रिब्यूट कसा करायचा? त्याचे मोटर जे सिंगल फेजचे आहेत त्या कशा रन होतात, त्यांच्या प्रकारचा अभ्यास, त्यांचे जे अप्लायन्सेस आहेत, जे डोमेस्टिक अप्लायन्सेस साधे मिक्सर असतात, फ्रीज असतात, की ज्या सिंगल फेजवर चालतात. या सर्व गोष्टींचा अभ्यास आम्ही इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रिकल डोमेस्टिक अप्लायन्सेस आणि बेसिक इलेक्ट्रिकल मशीन्स यामध्ये देतो. आणि याच्या पुढचा अभ्यास जो ॲडव्हान्स जी टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे मग ॲडव्हान्स इलेक्ट्रिकल वायरिंग येतं, त्यानंतर ॲडव्हान्स इलेक्ट्रिकल डोमेस्टिक अप्लायन्सेस येतात आणि ॲडव्हान्स इलेक्ट्रिकल मशीन्स येतात. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास. आता ॲडव्हान्स म्हणजे काय? ॲडव्हान्स म्हणजे 3 फेज. ज्याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स म्हणजे 3 फेज थ्री आपल्याकडे थ्री सिंगल फेज फेज. वायरिंग ओके. असतं आणि 3 फेज वायरिंग असतं. हो. 3 बरोबर. फेज त्या वायरिंग. 3 फेज वायरिंगमध्ये मग तुम्ही म्हणाल, की सर ही वायरिंग तर कोणीही करू शकेल. कोणीही करू शकत नाही. मोठमोठ्याल्या इंडस्ट्रीज असतात. मोठमोठ्याले रनवेज असतात. तुमचे उदाहरणार्थ आपली मेट्रो धावणार आहे, ते पण मोठं उदाहरण घेता येईल. आपले जे रोड स्ट्रीटवरचे लाईन्स आहेत, ह्याही 3 फेज मधलेच असतात. तर या ट्रान्सफॉर्मर असतील, जनरेटर्स असतील किंवा मोटर्स असतील, या सर्व 3 फेज मधल्या किंवा तुमचे इलेक्ट्रिकचे टॉवर्स वगैरे जे येतात, या सर्व गोष्टींचा अभ्यास आम्ही इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीमध्ये देतो, की जेणेकरून तो विद्यार्थी इलेक्ट्रिकल टेक्निक्समध्ये पारंगत झाला पाहिजे आणि स्वतःचा व्यवसाय त्याने अगदी सहजतेने उभा केला पाहिजे आणि त्याने स्वतः आत्मनिर्भर झालं पाहिजे. हा झाला इलेक्ट्रिकलचा ओके. भाग. तिसरा विषय जो आहे आमच्याकडे तो आहे ट्रॅव्हल अँड टुरिझम, ज्याला पूर्वी नाव होतं आणि आता त्याचं नाव आहे टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. बघा म्हणजे त्यांनी ज्यावेळेस अभ्यासक्रम बदलला त्यावेळेस त्याच्या नावामध्ये सुद्धा मॅनेजमेंट घेऊन आलेले आहेत. बरं.
आता त्याच्यामध्ये सुद्धा काय होतंय, की 11वीला जेव्हा आपण प्रवेश घेतो, तर कन्सेप्ट ऑफ टुरिझम. आता टुरिझम म्हटलं ना, की लोकांना फक्त वाटतं, की आपण इथून तिथे फिरणार. पण त्याच्यामध्ये खूप छोट्या-छोट्या कन्सेप्ट आहेत ना. उदाहरणार्थ तुम्ही जर मेडिकल म्हटलं, तर मेडिकल कन्सेप्ट आहे. ॲग्रो म्हटलं, तर ॲग्रो कन्सेप्ट आहे. ॲग्रोची बरोबर. कन्सेप्ट आहे. तुम्ही जर हिस्टॉरिकल म्हटलं, तर हिस्टॉरिकल आहे. मग तुम्ही ऐतिहासिक सगळ्या गोष्टी बघू शकता. ॲडव्हेंचर आहे. म्हणजे बरोबर. तुम्ही जर ट्रेकिंग वगैरे हा जो प्रकार म्हणतो, हा सगळा हां. ॲडव्हेंचरमध्ये येतो. आणि साधं बीच ही सुद्धा एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे बेसिक हं. टुरिझम म्हटलं ना, की आपण कोणत्या प्रकारचं टुरिझम करणार. रिलिजियस हा एक टुरिझम पार्ट येतो त्याच्यामध्ये, की आम्ही धार्मिक स्थळांना हं. भेटी देतो आणि धार्मिक स्थळांची हं. माहिती घेतो. म्हणजे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, त्या छोट्या-छोट्या कन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजल्या पाहिजेत, की जेणेकरून ज्यावेळेस ते स्वतः व्यवसायात उतरणार आहेत, तर या सर्व गोष्टींचा उपयोग त्यांना तिथे होणार आहे. त्यांचा बरोबर. दुसरा जो विषय असणार आहे, तो विषय आहे त्यांचा बेसिक हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. आता बेसिक हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं, की त्यांना हॉटेलचं जे इंडस्ट्री आहे, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फ्रंट ऑफिस असतात, बॅक ऑफिस असतात, त्यानंतर हाउसकीपिंग असतं. या सर्व विभागांची त्यांना माहिती दिली जाते, की जेणेकरून उद्या त्यांनी जर भविष्यामध्ये जर कधी त्यांना हॉटेलमध्ये वगैरे जर कधी जॉब वगैरे करायची वेळ आली, तर ह्या सगळ्या गोष्टी ते फॅमिलियर असतात आणि त्याचंच त्याप्रमाणे बरोबर. प्रॅक्टिकली करून घेतलं जातं. आणि हं. तिसरा विषय ट्रान्सपोर्ट. आता ट्रान्सपोर्ट म्हटलं की आपल्याला एकच आठवतं, की ट्रकमध्ये माझ्या घराचं सामान भरणार आणि दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट करणार. पण घेऊन तसा जायचं. ट्रान्सपोर्ट बरोबर आहे. नाहीये. हां. ट्रान्सपोर्ट तुमचं रेल्वे ट्रान्सपोर्ट येतं, रोडवे ट्रान्सपोर्ट येतं, एअरवे हां. ट्रान्सपोर्ट येतं आणि हं. इव्हन तुमचं सी ट्रान्सपोर्ट पण येतं. या सर्व हां. ट्रान्सपोर्टचं रिझर्व्हेशन असेल किंवा त्यांचं जे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करता किंवा त्याचं कॅन्सलेशन करता, या हं. सर्व गोष्टींचं ज्ञान आम्ही त्यांना त्या विषयामध्ये देतो. म्हणजे हे झाले पहिले 3 मॉड्यूलमध्येच तुम्ही एक विशिष्ट कला शिकता. तर यांचं जेव्हा हं. 12वीला जेव्हा तुम्ही येता ना, तेव्हा त्याच्यामध्ये हं. एक एक विषय अजून ॲडिशनल टाकलेला असतो तो इव्हेंट मॅनेजमेंटचा. कोणता सर? इव्हेंट मॅनेजमेंट? इव्हेंट मॅनेजमेंट. इव्हेंट हो मॅनेजमेंटचं का? काय आहे, की हल्ली तुम्ही हां. बघितलं असेल, की हे एक लोकांची आवड निर्माण झालेली आहे. निवड आणि झालेली. ती आवड अशी आहे, की इव्हेंट सोशल पण असतात. तुमचे हं. सामाजिक इव्हेंट पण तयार होतात आणि पॉलिटिकल पण होतात. ओके. आणि आपण अच्छा. शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळे एज्युकेशनल इव्हेंट तर आहेच आहे. बरोबर. हो, हो. आणि हां. कल्चरल तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या कल्चरल आहे आणि फंक्शनल आहे. साधे छोटे-छोटे वाढदिवस हं. जरी म्हटले, तरी अतिशय मोठ्या प्रमाणात लोकं आणि मोठमोठे इव्हेंट तयार करतात. तर या हं. प्रकारचे इव्हेंट कशाप्रकारे मॅनेज करायचे? कशाप्रकारे हे हं. इव्हेंट हँडल करायचे? या गोष्टींचं हं. शिक्षण आपण याच्यामध्ये देतो. त्याचप्रमाणे ट्रॅव्हल एजन्सी ऑपरेशन हा एक त्याच्यामध्ये विषय हं. आहे. आता ट्रॅव्हल एजन्सी ऑपरेशनमध्ये पासपोर्ट आहे, व्हिसा आहे. जे हं. ट्रॅव्हल करणाऱ्या जे लोकं आहेत, जे आपल्याबरोबर जे हं. जाणार आहेत, टुरिस्ट असणार आहेत, हं. यांचं इन्शुरन्स आहे. बरोबर. साधं आयटिनरी प्लॅनिंग असतं. साधं पुण्यामध्ये जर तुम्ही आलात आणि पुणे जर फिरायचं असेल, तर कुठून सुरुवात हं. करायला पाहिजे आणि कुठे शेवट करायला हं. पाहिजे आणि आपलं ते हं. हं. प्लॅनिंग वेळेत कसं बसवायला पाहिजे, या हं. सगळ्या हं. गोष्टींचं त्यामध्ये नॉलेज दिलं जातं. त्यानंतर हं. तुमचं हॉटेल आहे, ट्रान्सपोर्ट आहे. त्यानंतर करन्सी एक्सचेंज जी असते, ते बऱ्याच लोकांना हं. माहिती नसतं, की करन्सी एक्सचेंज म्हणजे हं. आपण जेव्हा एखाद्या परदेशात जातो किंवा परदेशी व्यक्ती आपल्याकडे येतो, त्यावेळेस ती हं. करन्सी एक्सचेंज करावी लागते. भारताचा व्यक्ती जर बरोबर. कुठे सिंगापूरला गेला असेल, अमेरिकेत, त्याला ते करन्सी एक्सचेंज करणं गरजेचं पडतं. तर याचं बरोबर आहे नॉलेज सर. सुद्धा आम्ही त्यामध्ये देतो. आणि जो पहिल्या वर्षी जो बेसिक हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट होता, तो एडव्हान्समध्ये आता यावर्षी जातो आणि त्यामध्ये हं. टोटल हॉटेल लाईनचा सेटअप कशा हं. प्रकारचा करायचा आहे. जर त्या विद्यार्थ्याला जर एखाद्या वेळेस स्वतःचं हॉटेल उभं करायचं असेल, तर त्याला ज्या हं. काही गोष्टी लागतात, ज्या काही यंत्रणा लागतात, या संपूर्ण हं. गोष्टीचा अभ्यास आम्ही या एडव्हान्स हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये घेतलेला आहे. अशा अरे प्रकारे वाह! ग्रेट. हे माझे संपूर्ण अभ्यासक्रम आहेत. हं. सर अत्यंत व्यवस्थित आणि छान प्रकारे तुम्ही अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगितलीत. बऱ्याच पालकांच्याही मनातल्या शंका याच्यातून कमी झाल्या असाव्यात असं मला वाटतं. पण सर या अभ्यासक्रमाचं जे मार्किंग सिस्टम आहे किंवा जी पद्धत आहे किंवा जी स्कीम आपण म्हणतो ती कशी असते आणि याविषयी जर तुम्ही सविस्तर मार्गदर्शन केलं तर मुलांच्या आणि पालकांच्या मनातली ह्याही प्रश्नांचं निरसन होऊ शकतं सर. सर सुरुवातीला मला सांगू इच्छितो मी, की आपल्याकडे हां. लोकं ना मार्क्समध्ये फार झालेले आहेत. आणि बरं. हल्ली अ, माझ्यासारखे व्यक्ती 3दा पास होईल एवढे मार्क्स विद्यार्थ्यांना मिळतात. 100% मी 35, 35, 35 3 वेळा पास होईल बरं. एवढे मार्क्स मुलांना मिळतात. मार्क हं, हा हं. दुय्यम विषय आहे सर आमच्याकडे. बरं. आमच्याकडे हं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रॅक्टिकल. आमचे हे हं. सर्व कोर्सेस प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहेत.
त्यांची जी परीक्षा होते, आता तुमची इंग्लिश आणि हिंदी जर म्हटलात तर हे रेग्युलर आर्ट, कॉमर्स, सायन्स नुसार परीक्षा होते. बरोबर. त्याच्या 80 मार्काची थिअरी असते, 20 मार्क इंटरनल असतात, ज्यामध्ये आम्ही त्यांचं सबमिशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांचे शेवटी ओरल होते. बरोबर, त्यांची रायटिंगची इंटरनल एक्झाम पण होते, यानुसार दिले जातात. जनरल फाउंडेशनमध्ये जो मी तुम्हाला सांगितलंय, की उद्योजक तयार करण्यासाठी किंवा उद्योजकता करण्यासाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतात त्या विषयामध्ये 60 मार्काचाच फक्त आम्ही थिअरी परीक्षा बोर्डाची. एचएससी बोर्डाची थिअरी परीक्षा 60 मार्काची होती. 40 मार्क टोटली प्रॅक्टिकलला आहे. या प्रॅक्टिकलमध्ये आम्ही त्यांचे 2 प्रोजेक्ट तयार करून घेतो. 2 सेमिनार घेतो. त्यांच्या ओरल्स होतात आणि या सर्वांच्या अनुषंगाने त्यांना ते 40 मार्क दिले जातात. म्हणजे इंग्लिश आणि हिंदीला म्हणजे इंडायरेक्टली फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेजला 80+20, जनरल फाउंडेशनला तुम्हाला 60+40. तर जे तुमचे टेक्निकल लँग्वेज आहेत, या टेक्निकल लँग्वेजला सर्व विषयांना बोर्डाची जी थिअरीची परीक्षा होते, ही 80 मार्काची होते. आणि जे प्रॅक्टिकल होते, ही 60 मार्कांची होते. असे 80+60 140 मार्क होतात आणि मग 10 मार्क्स त्यांच्या टर्म वर्कला दिले जातात. 10 मार्क प्रोजेक्ट वर्कला दिले जातात. कारण आपण कुठेही जर व्यवसाय करायचा असेल, व्यावसायिकता असेल, माझं स्वतःचं मला जर काही माहिती पुरवायची असेल, तर मला माझा अहवाल किंवा माझा प्रोजेक्ट बनवणं गरजेचं आहे. आणि तो बनवण्यासाठी आम्ही ते प्रोजेक्ट्सवरती त्यांचे मार्क ठेवले आहेत. आणि 20 मार्क जर मी कुठे जर बाहेर गेलो, मी एखाद्या कंपनीत गेलो किंवा मला एखाद्या स्वतःचे काम मिळवायचंय, तर मला स्वतःला आत्मनिर्भर आहे हे सिद्ध करायला मला ओरल देणं गरजेचं आहे. पण आम्ही ओरल ठेवल्यात, कंपल्सरी ओरल आहेत आणि ह्या 20 मार्काचे ओरल आहेत. त्याचप्रमाणे या मुलांना 10 मार्क इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी आणि 10 मार्क्स ऑन द जॉब ट्रेनिंगसाठी असतात. आणि अशा प्रकारे त्यांची थिअरीची परीक्षा 80 मार्काची होते आणि 120 मार्क हे त्यांचे इनडायरेक्टली प्रॅक्टिकलवर जातात. आणि या 120 अधिक 80 अशा दोघांची ॲडिशन करून 200 मार्काची त्यांची परीक्षा होते. पण बोर्डाच्या ज्या मार्क लिस्ट येतात त्याच्यावरती त्यांना 200 पैकी ॲव्हरेज केलं जातं आणि 100 पैकी त्यांचे गुण तिथे दाखवले जातात. सर, म्हणजे आता एकंदरीत फक्त प्रमाणपत्र आपल्याकडे असलं म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळू शकतात असं नाही, पण तुमच्या एकंदरीत बोलण्यातून असं वाटतं की प्रमाणपत्रापेक्षा आपल्या हातामध्ये स्किल अत्यंत महत्वाचे आहे. आणि ज्या व्यक्तीकडे छान प्रकारे स्किल असते तर तो त्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे पारंगत होऊ शकतो. ही आजची काळाची गरज आहे. नाहीतर ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी किंवा डबल ग्रॅज्युएट असतात, पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेत असतात, परंतु त्याला नोकरी किंवा व्यवसाय याकडे जाता येत नाही, कारण त्यांच्याकडे स्किल नसतं आणि मग ते बेकारीचं प्रमाण हे अधिक वाढतं. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे स्किल चांगल्या प्रकारे आहे ते लवकर कामाला सुरुवात करतात आणि त्यांची पर्सनॅलिटी त्याचबरोबर त्यांचं अर्निंग हे सगळं वाढत जातं आणि ते लवकर स्थिर होतात आणि कुटुंबाला एक छान प्रकारे आधारही लागतो. म्हणजे अशा प्रकारे या अभ्यासक्रमातून तुमच्या एक चर्चेतून आम्हाला एक माहिती मिळते. सर मला नेमकं आता ह्या मुलांना ह्या प्रवेशाकडे जर यायचं असेल तर त्यांची नेमकी शैक्षणिक पात्रता ही काय असावी किंवा काय पर्सेंटेज असावे असं काय तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये? आत्ताच मी सांगितलं की आम्ही मार्क्सवादी नाही. तुम्ही जर बघितलं असेल तर सगळ्या ठिकाणी आता लोक काय करतात की सांगताना असं सांगतात की कमी गुण टक्के मिळाले म्हणून मी व्यवसाय शिक्षणाला जाणार. असं नाहीये. की ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःच करिअर 10वी पास झाल्याच निश्चित केलेलं आहे. आता निश्चित मी हेही मान्य करतो की त्या विद्यार्थ्यांची तेवढी कुवत नसते. पण सर दरवर्षी माझ्याकडे अनेक विद्यार्थी स्वतः हे ठरवून येतात, निश्चित करून येतात की मला कन्स्ट्रक्शनलाच ऍडमिशन घ्यायचंय किंवा मला इलेक्ट्रिकललाच ऍडमिशन घ्यायचंय किंवा मला टुरिझमलाच ऍडमिशन घ्यायचंय असं निश्चित करून येतात. त्यामुळे याची पात्रता आहे 10वी पास. 10वी पास असलेला कोणत्याही विद्यार्थी, आता गव्हर्नमेंटने तर 35% जो मुलांना मिळणार आहे त्याला सायन्सला इलिजिबल केलेलं आहे. आमच्याकडे 10वी पास झाला की आम्ही त्याला त्याच्या पायावर उभा करण्याची क्षमता त्याच्यात निर्माण करतो आणि त्याला पुढे मार्गस्थ करतो. आणि पुढे गेलेले विद्यार्थी सर, बऱ्याचशा मुलांनी इंजिनिअरिंगच्या डिग्र्या देखील पूर्ण केलेल्या आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएट करून ते मोठमोठ्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. त्यामुळे आमची पात्रता जी आहे ही फक्त 10वी पास आणि ज्या विद्यार्थ्यांनी करिअर निश्चित केले ही पात्रता आहे आमची. सर, या अभ्यासक्रमाची जी पात्रता आता तुम्ही सांगितली, परंतु या अभ्यासक्रमाची अशी वेगळी किंवा वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये काय आहेत की ज्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासक्रमाला येत असतात पूर्ण करण्यासाठी? आता ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य या अभ्यासक्रमाचं हे आहे की ज्या विद्यार्थ्याची आतून इच्छा असते ना की मला कन्स्ट्रक्शन लाईनला जायचंय, असे विद्यार्थी खरं म्हणजे इथे येतात. एक दुसरी गोष्ट, हा जो अभ्यासक्रम आहे हा 11वी
आणि 12वी मध्येच पूर्ण होतो. म्हणजे जनरली काय असतं, की मी टेक्निकलला जातोय म्हटल्यावरती पालकांना असं वाटत असतं, की याचं 11वी-12वी होणार आहे किंवा नाही. ते 11वी-12वी मध्येच त्याचं पूर्ण होतं आणि हे सर्व अभ्यासक्रम शासनमान्य अनुदानित अभ्यासक्रम आहेत, की ज्यांना शासकीय फीची सवलत सुद्धा आहे आणि स्कॉलरशिपची सुविधा सुद्धा प्राप्त होते. त्याचबरोबर यांची जी परीक्षा आहे, ही परीक्षा आर्ट, कॉमर्स, सायन्स यांच्याप्रमाणेच एच-एस-सी बोर्ड घेतं. म्हणजे ही आता चौथी फॅकल्टी आहे. तुम्ही बघितलं तर ऑनलाईनच्या ॲडमिशनच्या फॉर्ममध्ये सुद्धा हो. एच-एस-पी-सी आता एक उल्लेख केला जातो. बरं. समाविष्ट केलेलं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की नाही, हे कोर्सेस फक्त मराठीमध्येच आहेत. तसं नाहीये. ओके. हे कोर्सेस तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी या दोन्हीही माध्यमातून घेता येतात. बघ, सर्वात महत्वाचं याची प्रवेश क्षमता जी आहे ना, ही 20+10 अशी आहे. म्हणजे 20+10 30 होतात. आणि मर्यादित असल्यामुळे काय होतं, की यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देणं हे अतिशय आम्हाला सोपं जातं. आणि वैयक्तिक सोपं लक्ष जातं. दिल्यामुळे तो विद्यार्थी काय करतोय, काय नाही करत, वेळोवेळी त्याच्याकडे गाईडलाईन देऊन त्याचा व्यवस्थितपणे त्याला मार्गावर आणणं हे आम्हाला अतिशय सोपं जातं आणि त्याच्याकडून त्या गोष्टी करून घेणंही सोपं जातं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, थिअरी सोबत प्रॅक्टिकलवर विशेष भर दिला जातो. म्हणून या अभ्यासक्रमाला माझ्या म्हणण्यानुसार हे नॉलेज बेस्ड आणि स्किल बेस्ड अभ्यासक्रम आहे. कारण याला एक पूर्ण शिक्षक फक्त थिअरीसाठी असतो आणि एक पूर्ण शिक्षक पूर्णपणे प्रॅक्टिकलसाठी असतो आणि विषयांच्या ग्रेट, ग्रेट. शिक्षकांसाठी वगैरे इतर शिक्षक असतात. बरं, याच्यामध्ये तुम्हाला जी उन्हाळ्याची सुट्टी असते किंवा दिवाळीची सुट्टी असते, या सुट्टीमध्ये गव्हर्नमेंटने ऑन द जॉब ट्रेनिंगची सुविधा यांना दिलेली आहे. यांना आपण कॉलेजच्या पत्रानुसार यांना वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंगसाठी पाठवू शकतो. त्यांना सुट्टीच्या कालावधीमध्ये 40 दिवसाचं ऑन द जॉब ट्रेनिंग कंपल्सरी ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना शिक्षणाबरोबर कामाचा देखील अनुभव मिळतो आणि कामाचा अनुभव हा त्यांना नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा स्वतःसाठी नोकरी शोधण्यासाठी या दोन्ही गोष्टींसाठी होतो. आणि जर तुम्ही बाकीच्या गोष्टींचा जर विचार केला तर मग तो एच-एस-सी बोर्डाचं आणि टेक्निकलचं असे 2 याला प्रमाणपत्र मिळतात. म्हणजे एक तर तो 12वी पास झाला आहे म्हणून आपलं एच-एस-सी बोर्ड त्याला प्रमाणपत्र देतं आणि दुसरं म्हणजे टेक्निकल बोर्ड याने टेक्निकल कोर्स पूर्ण केलेला आहे म्हणून त्याला प्रमाणपत्र देतं. आणि या सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचा डिप्लोमासाठी थेट दुसऱ्या वर्षास प्रवेश मिळतो. हे अतिशय महत्त्वाची बाब आहे. कारण या प्रवेशामुळेच हे विद्यार्थी पुढे जाऊन काय करतात, की डिग्रीला जातात. कारण सुरुवातीला आपण म्हणतो, की ह्या मुलांचं थोडंसं मन विचलित असतं किंवा त्यांचं चित्त ठिकाणावर असतं म्हणून थोडेसे मागे-पुढे झालेले असतात. पण हे कालांतराने अतिशय पुढे जातात आणि आपली डिग्री पूर्ण करतात इंजिनिअरिंग फील्डमध्ये आणि ते पुढे होतात. त्याचप्रमाणे जे मुलं इथे थांबतात, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने अप्रेंटिसशिपची सुद्धा सुविधा यांना प्राप्त करून दिलेली आहे. इंजिनिअरिंग फील्डसाठी मी बोलतोय. त्यानंतर शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी क्षेत्रात त्यांना रोजगारांच्या संधी तर आहेच आहे. पण हे विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करून स्वतः सुद्धा आत्मनिर्भर होऊन आपलं कुटुंब आत्मनिर्भर होऊ शकतात. वा, ग्रेट आहे सर. म्हणजेच या ठिकाणी या विद्यार्थ्यांना खूप काही संधी उपलब्ध आहेत. एकतर ते 10वी नंतरनं या अभ्यासक्रमाकडे आकर्षित होतात आणि या म्हणजे त्या कदाचित असं वाटतं की मुलांचा आत्मविश्वास कमी असतो, सायन्सला गेले की हुशार मुलं जातात, आपल्या थोडेसे मार्क कमी पडलेत की काय असं वाटतं. पण हुशार विद्यार्थी सुद्धा तुमच्याकडे येत असतात आणि मुलांचा जसा जसा आत्मविश्वास वाढत जातो तसं जसं ते 11वी-12वी झाल्यानंतर मग डिप्लोमाकडे, डिग्रीकडे आणि पुढे स्वतःचा व्यवसाय किंवा एखाद्या ठिकाणी ते काम करू शकतात. अत्यंत महत्वपूर्ण वैशिष्ट्य सर तुम्ही सांगितलेलं, हा मुलांना समजण्याला निश्चित त्यांचा फायदा होऊ शकतो. सर, आता जाता मुलांना शेवटचा संदेश तुम्ही काय देऊ शकता त्याच्यामध्ये? सर, ऍक्च्युली आपल्याकडे अशी प्रथा आहे की मुलांनी शिकत राहायचं आणि आई बापाने कमवत राहायचं. पण जर तुम्ही परदेशात जर गेलात तर परदेशात अशी सिस्टम आहे. अमेरिकेचं जर आपण एक उदाहरण घेतलं तर वयाच्या 14 वर्षापासूनच मुलं आत्मनिर्भर बनतात. ते स्वतः काम करून स्वतःचं शिक्षण घेतात. मग ते आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? आणि जर हे करायचं असेल तर आपल्याला पारंपरिक जी शिक्षण पद्धती आहे याच्यामध्ये आपण जे अडकलेलो आहोत याच्यातली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. की तुम्ही असे शॉर्ट टर्म कोर्स जसं आम्ही सांगितलं 2 वर्षामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी पूर्ण करू शकणार आहात, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पूर्ण करू शकणार आहात, टुरिझम करू शकणार आहात. तर त्यावेळेस तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायची संधी आहे. तुम्ही पार्ट टाइम जॉब करून पुढचं शिक्षण घेऊ शकता. मग तुम्ही व्यवसाय शिक्षणात जर ऍडमिशन घेतलं आणि स्वतः जर सक्षम बनून
लवकरात लवकर आत्मनिर्भर जर झालात, तर हं. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पुढे नेण्यास कोणीही थांबवू शकत नाही आणि तुमचं भवितव्य निश्चितपणे उज्ज्वल असणार आहे. हे मी निश्चितपणे खात्रीदायक सांगू शकतो. थँक यू सर, सो मच सर. आज या मुलाखतीच्या निमित्ताने फार मोठा संदेश तुम्ही मुलांना आणि पालकांपर्यंत पोहोचलेला आहे, की आत्मनिर्भर व्हा आणि आपल्याकडे स्किल असल्याशिवाय आपल्याला जे विविध व्यवसाय किंवा नोकरीमध्ये प्रवेश करताना या गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणजे आपलं नाणं कसं खणखणीत पाहिजे. खणखणीत असेल तर बाजारात चालणार, अन्यथा बदबद वाजलं तर बाजारात चालणार नाही. म्हणजे आपल्याकडे बरोबर. स्किल सुद्धा चांगल्या प्रकारे डेव्हलप झाले पाहिजेत, की जो अभ्यासक्रम आपण निवडतोय तो अभ्यासक्रम प्रकारे निवड केल्यानंतर ना त्याला त्याच ताकदीनं आपण ते कौशल्य आत्मसात केले पाहिजेत आणि आत्मसात झाल्यानंतर आपण आपलं नाणं चांगल्या प्रकारे खणखणीत ठेवू शकतो. म्हणजे आपल्या स्किलच्या द्वारावरच आपण पुढे भविष्यामध्ये छान प्रकारे ही वाटचाल करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी लक्ष्मणराव आपटे प्रशाला व ज्युनियर कॉलेजचे व्यवसाय शिक्षण विभागाचे माननीय प्राध्यापक सतीश महाशिकर या ठिकाणी आले आणि आज या 10वीचा आज रिझल्ट लागलेला आहे. या निमित्ताने त्यांनी आज सर्व विद्यार्थ्यांनी पालकांशी सुसंवाद साधलेले आहे. त्याबद्दल मी त्यांचे खरंच धन्यवाद देतो. जाता तुम्हाला विद्यार्थी धन्यवाद. मित्रांना असं मला सांगावंसं वाटतं, की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी ह्या अडचणी येतच असतात आणि त्या अडचणींना सामोरे जाऊन आपण छान प्रकारे त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. त्यांच्या अगदी सुरुवातीच्या प्रश्नामध्ये सुद्धा त्यांनी छान संदेश दिलेला होता. मला असं वाटतं, की विंदा करंदीकरांची एक कविता आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे हे आत्ता भेटतर, संकटासही ठणकावून सांगावे हे आत्ता भेटतर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात, समस्या येऊ शकतात. त्यांना सुद्धा या कवितेच्या माध्यमातून विंदा करंदीकरांनी सुद्धा संदेश दिलेला आहे तुम्हाला, की आपल्या आयुष्याला उत्तर हे छान प्रकारे द्या. आणि या विंदा करंदीकरांच्या ओळीवर मी या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा सतीश महाशिकारे सर यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू सो मच सर, धन्यवाद. थँक्यू. आणि सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आमच्या दोघांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद सर.